नमस्कार मंडळी, आरती व्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज सकाळची कामं चालू आहेत. जसं की घरातलं सगळं आवरलं तर झाडू वगैरे मारायला लागले. तर तुम्ही विचार करत असाल आज काय ही झाडू मारताना वगैरे व्हिडिओ तर करते. तर हो, गौरीचं साहित्य लावायचं आहे हॉलमध्ये, त्यामुळे सगळी स्वच्छता चालली आहे. घर सगळं झाडून स्वच्छ करून झालेलं आहे. तर झाडू मारला आत्ता आणि माझे मिस्टरसुद्धा मला हेल्प करत आहेत या कामामध्ये. तर झाडू मारून घेतला तर त्यांनी फरशी पुसून घेतली आहे, कारण की गौरींचे आगमन आता लवकरच होणार आहे. तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचीसुद्धा साफसफाई झाली की नाही. आणि आता हॉलमध्ये माल लावत आहोत गौरीचा. स्टॉल असतो आपला. गौरींचे मुकुट, बॉडी, स्टँड आणि पाय असं साहित्य आपल्याला मिळतं. तसेच गौरीचे सजावटीचं साहित्य, दागिने, गणपतीचे सजावटीचे साहित्य हे आपल्याकडे अवेलेबलसुद्धा आहे. आणि तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही गांधी चौकामध्ये मार्केटला स्टॉल लावणार, तर मग तुम्ही हॉलमध्ये का माल लावत आहात? तर याचं कारण असं की मी दुकानामध्ये असते, म्हणजेच की घराजवळ, आणि मिस्टर आहेत ते मार्केटला असतात. मग मला काय होतं, एखाद्या वेळेस गिऱ्हाईक आलं त्यांच्याकडे की माल जर समजा एखादा संपला असेल तर ते मला फोन करून सांगतात की बाबा आरती असं असं आहे, ह्या गौरीचं नाव आहे. प्रत्येक गौरीला नावं आहेत. तर त्या गौरीचं नाव घेऊन मला सांगतात की हा मुकुट घेऊन ये, आणि मग मला सोपं पडतं. मग लवकर बॉक्स पॅकिंग करते आणि घेऊन जाते. आणि आता बघताय तुम्ही माल सगळा आत्ता आम्ही लावत आहोत अजून. तर इकडे आहेत ते बॉड्यांचे बॉक्स आहेत आणि स्टँड वगैरेसुद्धा आहेत. जर कोणाला हवे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तरी कोणास हवे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इस्लामपूरमध्ये, सांगली इस्लामपूरमध्ये आपला स्टॉल आहे गांधी चौकामध्ये. नक्की भेट द्या, तुम्हाला आवडतील असे मुखवटे आहेत. घरापासून दुकान जवळ आहे, तर त्यामुळे काय होतं, दुकानामध्ये पण कस्टमर येतात. तर मला इथल्या इथे घरापाशी असल्यामुळे मला घरामध्ये गौरी दाखवायला बरं पडतं. तर हॉलमध्ये असं लावून ठेवलं की गिऱ्हाईकांना पण बघायला खूप बरं पडतं की बाबा स्वतःहून हातात घेऊन गौरी बघत असतात ते, त्यामुळे स्पेशल त्यांना टाईम द्यायला लागत नाही. स्वतः हाताने चॉईस करून कस्टमर पण खुश होतं आणि पाहिजे अशा गौरी त्यांना भेटतात. त्यामुळे कस्टमर आपले कुठेही जात नाहीत. नेहमी वर्षानुवर्ष घेणारे कस्टमर आपल्याकडे आहेत. तर हा सगळा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि असंच व्यवसाय आमचा पुढे चालू देत. तर तुम्हाला इथे दाखवत आहे बघा, मी बॉडी बसवणार आहे, बॉडी दाखवणार आहे कशी बसवायची ते. कारण की स्टँडचा घेर आपला मोठा आहे आणि बॉडी मी बसवत आहे बघा. तर बॉडी बसवताना त्याच्यामध्ये पेपर गुंडाळला आहे खाली तारेच्या तिथे, कारण की तारेच्या तिथं जर पेपर नाही गुंडाळला तर बॉडी खालनं क्रॅक जाण्याची शक्यता असते. आणि हात पण बसवलेत बघा. बसवताना हात दोन्ही एकत्र बसवलेत, जेणेकरून बॉडी एका साईडला बॅलन्स जात नाही बॉडीचा, त्यासाठी. तर नक्की बघा, यातून थोडीफार माहिती तुम्हाला मिळतच राहील यापेक्षा ठेवते. आणि जर आजूबाजूला कोणाला घ्यायच्या असतील, तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि यूट्यूबवरून ज्यांनी कॉन्टॅक्ट केले, ज्यांनी गौरी घेतल्यात, त्यांना स्पेशल गिफ्टसुद्धा देणार आहोत आम्ही. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर गौरी घेऊन जावा. आत्ताच नवीन नवीन माल तुम्हाला बघायला भेटतो, कारण की गौरी जसं जवळ येईल, गौरी बसवायचे दिवस जसे जवळ येतील तसं तसं माल शिल्लक राहत नाही. तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि छान अशा आवडतील अशा गौरी घेऊन जावा. तर तुम्ही आता विचार करत असाल की आत्ता तर तुम्ही हॉलमध्ये व्यवस्थित लावून ठेवत होता, आता तर लगेच पॅकिंग करायला लागलेत दादा. तर हो, हे आता गांधी चौकामध्ये वरती स्टॉलवर न्यायचे मुकुट आहेत. तर त्यातलं स्पेशल कोणते कोणते आहेत, किंवा प्रत्येकातले 4-4 पीस ते वरती पॅकिंग करून घेऊन जायला लागलेत, बॉक्स पॅकिंग करून. तर त्यासाठी पॅकिंग चालू आहे बघा त्यांचं, की आता बघून असं पॅक करायला बरं पडतं की प्रत्येकातले 4-4 पीस त्यांनी घेतले. तर यूट्यूबला आम्हाला खूप साऱ्या कमेंट येतात की ताई तुम्हाला काही कामधंदा नाही का, बघल तेव्हा तुम्ही यूट्यूबला ॲक्टिव्ह असता. तर हो ताई दादा, संपूर्ण कामधंदा आमचा व्यवसाय सांभाळून आम्ही यूट्यूबवर दोघंसुद्धा ॲक्टिव्ह असतो.
आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही आहे. तर आता आपण बघूयात की गौरीच्या मुकुटांचे पॅकिंग करायचे कसं आहे. की कसं असतं आहे की गौरीचे पूजन झालं की दुसऱ्या दिवशी गौरी पॅकिंग करून ठेवायच्या असतात. तर काहींना समजत नाही की कशा ठेवायच्या. तर ज्यावेळेला नेक्स्ट टाईम ते काढतात बॉक्स पॅकिंग ज्यावेळेला ओपन करतात त्यावेळेला समजतं की गौरी दुखावल्या गेल्यात. तर दुखावल्या जाऊ नयेत म्हणून हे पॅकिंग नक्की बघा. तर गौरीच्या मुकुटांना प्लास्टिकची पिशवी घालायची जेणेकरून त्याचं जे शाईन आहे, केसाचा काळेपणा किंवा जो सोनेरी कलर आहे आणि चेहऱ्यावरचे शाईन हे डल होत नाही. आणि पेपर बघतायच तुम्ही कॉर्नरपासून घडी घालून त्यांनी नाकावर बरोबर पुडी बांधलेली आहे. तर ह्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला. आणि आता हे बॉक्स पॅकिंग करत आहेत. जसं की गांधी चौकामध्ये स्टॉलवर हे बॉक्स न्यायचे आहेत त्यासाठी हे पॅकिंग चालू आहे. तर असेच आमचे सिजनेबल व्यवसायसुद्धा आहेत. रक्षाबंधनला राख्या असतात, रंगपंचमीच्या दिवशी कलर असतात आणि असेच वेगवेगळे छोटे मोठे आमचे सिजनेबल व्यवसाय आहेत. त्यातला हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे की ह्याच्यामध्ये खूप नाजूक पद्धतीने गौरीचे मुकुट हाताळावे लागतात. कारण की एक जरी मुकुटाचा तुकडा उडाला तर पूर्ण मुखवटा खराब होऊन जातो. त्यामुळे खूप काळजीपूर्वक मुकुटे हाताळावे लागतात. तर हे बॉक्स पॅकिंग चालू आहे बघा की जे की स्टॉलवर नेण्यासाठी तयार करत आहेत, पॅकिंग करत आहेत ते. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आरती व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरीचे स्टँड, त्याच्यावर बॉडी आणि मुखवटा बसवायचा कसा, साडी ड्रेपिंग हे सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर आमचं तर पॅकिंग झालेलं आहे बऱ्यापैकी. खूप मेहनत करावी लागते कारण की नाजूक गोष्टी आहेत, नाजूक वस्तू आहेत सगळ्या. आणि ह्या सगळ्यात जास्त कष्ट माझ्या मिस्टरांचे. आणि यूट्यूबवरून जे कोणी कॉन्टॅक्ट करतील त्यांना एक आकर्षक गिफ्टसुद्धा तुम्हाला देणार आहोत. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला आवडतील असे मुकुटे घेऊन जावा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद सगळ्यांना.